गावाला आल्यावर खूप भारी वाटतं ना. म्हणजे इकडे आल्यावर असं आता मी सर्व कॉर्पोरेट लाईफ विसरून गेलो आहे आणि एकदम सामान्य जीवन आहे आपल्या इकडं, बट आनंदाचं जीवन आहे. काय वाटतं तुम्हाला? एक गंमत आहे. आता दांड्यातनं चालतो आहे. दुर्घटनाला कशी येते तसं आलं आम्ही. काढल्यानंतर चालू करूया. हे ना आता सोडलं काही अशी चालली का. उशीबाई बघा कशी पाणी सगळं थांबवलंय. अरे हे असं लांब जर मारायचं असेल तर हे आपण तिथपर्यंत लांब लहानपणी असे करायचे. जसं आम्हाला जसं जमायला लागलं ना तर मग आम्ही पण असं साईडचा बाण असं भिजवायला लागलो. आणि नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत वाडीमध्ये आणि आपल्याला शिपणा करायचा आहे. म्हणजे आपल्या नारळ सुपारीच्या बागेला पाणी द्यायचं आहे. तर हे बघा सगळं आता इकडनं येणार. पप्पा आहे तिथं. आता श्रुतिका इकडनं लॉक उघडणार आहे. चला म्हणजे मशीन चालू करणार आहे. चला हे बघा आले. उद्घाटनाला कशी येते तसं आलं आम्ही. ही बघा ही आपली 3 फेसची मशीन आहे ही वाली. पहिले इकडं होती बटणं, आता आम्ही इकडं शिफ्ट केलेली आहे. आता चालू केलंय शरास. आणि चालू केल्यानंतर तिन्ही फेजला लाईट आहेत आपल्या. तर चावी आपली सैल करून ठेवतो आणि काढून ठेवतो. ओके, इथं अशी ठेवली आपली चावी. आणि आता इकडनं पाणी भरायचं आहे. करतेस इकडं असा. हे बघा आता ह्यानी ह्याच्यात पाणी भरतो आपल्या मशीनसाठी. आणि मग ती चावी ओपन केले ना त्याच्यामधनं मग आपण एअर काढल्यानंतर मशीन चालू करूया. आपली गावची पद्धत, गावची स्टाईल. हे बघा इथं आली आपली एअर निघाली. आता मी मस्तपैकी पॅक करतो. आणि आपला पप्पानी तिकडे आता तो खाली केलेला आहे. आता आपण चालू करूया. 1-2 साडेमाडे ओले आहेत, पुसून घेतो जरा. बघा आपला पाणी झालेलं आहे चालू. आणि इकडनं चालू करणार आहे. आपल्याला खाली सोडायचं आहे तर आपला डायव्हर्जन चेंज करतो. आता डायव्हर्जन चेंज झालं. आता पाणी जाणार आहे. आपण जाऊया हळूहळू खाली. जेवढे दारे उघडे असतील ना सगळे बंद करत जाऊ आणि शेवटच्या टोकाला जाऊ. पहिला लास्ट पासून सुरुवात करणार आहे. सगळे दारे हे करतो. घाबरवतो यार. हे बघा
तर आता आपली सगळी वाडी आहे आणि आता पाणी आपण द्यायला चालू केलं आहे. भरल्यावर दाखवतो लहानपणी मी काय मजा करायचो. म्हणजे जेव्हा आम्ही शिपणा करायचो, मी माझे भाऊ श्रुतिका पण आहे, आम्ही पाणी मारायचो आणि अक्षरशः ह्याच्यात आंघोळ करायचो. तेव्हा तर ह्या आळ्या मोठ्या म्हणजे होत्या. ही जागा आहे ना ती अक्षरशः तेव्हा एवढं असायचं. त्यामुळे आम्ही लहान असल्यामुळे उड्या मारायला मजा यायची. दांड्यावरनं चढायचो आणि पाण्यात उड्या मारायचो आंघोळ करायला खास. आणि आमची पोशीबाई बघा कशी पाणी सगळं थांबवलंय. अरे तिला गरम होते. पूर्ण पाणी तिने थांबवलं होतं. आता तिथे जाईल मी त्या मातीत खड्डा करेल आणि तिथे झोपणार. आता त्यांना मस्ती आली दोघांना पण. तरी बघा त्याला आम्ही ही आपली सुपारीची छोटीशी आम्ही कोरी बोलायचो. लहान असताना अशा खूप साऱ्या भेटायच्या तेव्हा. तर आम्ही काय करायचो, अशी दांड्यात सोडायचो. म्हणजे काय आपल्या बोटीसारखी स्टार्टिंगपासून सोडायचो तिकडनं शेवटपर्यंत असं. तर काय करायचं ते दाखवतोय बघा. हे आहे ना असं सोडलं हे बघा, तर ही अशी चालली का ते दाखवतं. अशी जाता 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 आम्ही तिच्या मागे मागे जायचो. म्हणजे एक शुभमची बोट, एक माझी बोट, एक श्रुतिकाची, एक पचीची, अशी सगळं शेवटपर्यंत आम्ही हिला घेऊन जायचो. आणि किती सुसाट चालले बघा रातची. आणि शेवटपर्यंत घेऊन जायचो अशी. ही बघा श्रुतिका धावते बघा पुढं बघायला, हे बघा. आणि मग असं शेवटपर्यंत मग ज्याचं एकेकाने असे सोडायचो. सोडल्यानंतर शेवटला टायटॅनिक सारखी डुबल्यासारखी. आणि मग अशी मजा करायचो आम्ही. पाणी भरलं पण लगे. मग आठवलं कसं वाटलं हे धावत सुटलीस तू. तर हे असं होतं. आम्ही लहानपणी अशी दांड्यावरनं आम्ही या छोट्या छोट्या होड्या सोडायचो, तो मजा करायचो. अजून एक किस्सा दाखवतो बघा मी काय आम्ही शिपणा कसा करायचो हे बघा मी दाखवतो तुम्हाला. हा एक याला एक श्रुतिकाने मगाशी सोडलेली ना, तिला ओरडत होतं मी श्रुतिका. ह्यानी पण आम्ही पाणी मारायचो, तो पण दाखवतो. म्हणजे कसं माहिती आहे का, आता फॉर एक्झाम्पल मी आता पाण्यात उभा आहे तर इथे हे बघा हे असं आपली ओला करायचो आम्ही असे असं. लहान असताना तर अक्षरशः ह्याच्यामध्ये आम्ही असं लोळायचो, धावायचो, खेळायचो, मजा यायची. मी असं पाणी मारायचो करायचो. याला बोलायचो आम्ही शिपणा. तर हे झालं असं. आमचे आजोबा तेव्हा लहानपणी असे करायचे. आणि जसं आम्हाला जसं जमायला लागलं ना तसं मग आम्ही पण असं साईडचा बाण असं भिजवायला लागलो आणि असं चालत ह्याच्यातला करायचो. अरे बापरे काय झालं, थांबवून राहायला लागतं, पाय सरकतो. आता बरेच दिवस सवय नाही पण मजा येते. तो झाडाला पाणी चालू आहे आपला त्याच्यानं. अजून एक आहे ही बघा, ही एक कोरी असायची. यांनी पण आम्ही पाणी उडवायचो. म्हणजे ती दाखवली तशी. आता ही अशी म्हणजे आता समजा ते पाण्यात असं उभं आहे तर लांब जेव्हा उडवायचं असेल ना तर हे असं उडवायचं. म्हणजे हे असं बघा, हे जवळ पण आणि असं लांब पण फ्रेम घेते बघा. हे असं लांब जर मारायचं असेल तर हे बघा तिथपर्यंत लांब आणि उडवायचं. म्हणजे असं आम्ही शुभम, श्रुतिका, प्रचिती असं करायचं. जवळ असेल तर आपल्याला असं सुनामी मारायची अशी मजा यायची. शिपणा करायला आलो ना तर मला माझे जुने दिवस आठवले. खूप भारी वाटलं बघून. कारण का लहानपणीच्या आठवणी आपल्याला आठवल्या का असं वाटतं की आपलं लहानपण परत यावं. कारण का ज्या आठवणी असतात ना त्या आपण विसरू नाही शकत. बट पहिले ना त्या साईडला आम्ही बोललो होतो ना की पहिले तो जुना दांडा होता तेव्हा आळ्या म्हणजे जे ही बागेचे साईज वगैरे होती ना म्हणजे ती खड्ड्यातली ती खूप अशी थोडी खोल असायची. त्यामुळे कसं
आमच्या ढोपराच्या आत्ता माझ्या ढोपराच्या खालपर्यंत होतं, तेव्हा आम्ही लहान असायचो आणि हाईट, त्यामुळे आम्ही त्याच्यात आंघोळ्या पण करायचो मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर तसंच त्या मशीनच्या पाईपाच्या खाली, म्हणजे त्याला आम्ही धोधा बोलायचो, पाण्याखाली आहे ना मस्तपैकी आंघोळ वगैरे करायचो. ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता तेव्हा जुनं होतं, आता इकडच्या बाजूला नवीन बांधलं. तर असे काही काही किस्से आहेत. होड्या सोडायचो मस्तपैकी. कधी कधी तर असं राहायचं, सुनामी खेळायचो. तर असं म्हणजे आता समजा मी इथे उभे राहिलो आहे, इथे एक उभा राहिलं आहे बघा, तर ते पाणी बघा कसं चाललं आहे तिथपर्यंत, आणि असं लगेच सोडून द्यायचं. सोडून गेल्यावर एकदम असं लगेच तिकडे सुसाट पाणी जायचं. म्हणजे असं पण आम्ही केलेलं आहे, मजा मस्ती म्हणून. तुम्हाला दाखवतो मी एक गंमत आहे. आता दांड्यातनं चालतो आहे, हे बघा. गंमत तर नाही बोलू शकत, बट इकडे आम्ही पहिले, म्हणजे आमचा एक रेसिंग ट्रॅक होता तो, शुभमचा आणि माझा. म्हणजे कसं बघा, तिथे पहिला जो होता ना तिथनं, म्हणजे तो दांडा होता ना हवाला, आता इथे बघा. तर इथे आम्ही काय करायचो माहिती आहे का, या दांड्यावर आहे ना आम्ही कार रेस खेळायचो या दांड्यावर ना, गाड्या सोडायचो तसं. आणि तिथून असं टर्न, म्हणजे ज्याची गाडी मागे ओढल्यावर पुढे जायची नाही का ती, तर इथे आम्ही असं खेळायचो. खूप धमाल केलेली आहे इथे. हे बघा, पहिले इथे तो पाईप होता जो की तिकडे इथनं आला होता त्या कॉर्नरमधला छोट्या, आणि इथे होता. इथे आम्ही आंघोळ वगैरे करायचो, आणि इथे आई आणि आजी कपडे वगैरे इकडे धुवायचे कधी आत. आणि इकडनं तो दांडा होता तो जुनावाला, इकडनं खाली जायचं. तर आम्ही काय करायचो ना, इथे पहिले बसायचो इथे, आणि पाणी साचलं, ओव्हरफ्लो व्हायला लागलं तर झपकन उठून जायचो. म्हणजे इकडनं जेव्हा पाणी यायचं ना, तर म्हणजे त्याच्यावरनं आपटायचं आणि असं बाहेर जायचं. ते एक आमची लहानपणीची एक हे होती, सुनामी खेळणं. तर ते असं होतं. म्हणजे इकडनं आहे खूप मस्त धमाल केलेली आहे आम्ही, खूप सारी. काय तुम्हाला सांगू आता, लहानपणीच्या आठवणी. बापरे, काय उडे चढतोय वरती मी, उतरलो खाली. आता पाणी पण बघावं लागतं, कारण का पाणी कमी होतं. बघूया किती आहे, भरपूर आहे. आता तर नाही, पण मे महिन्यात खूप कमी होतं पाणी विहिरीचं. आता तर भरपूर आहे. मासे वगैरे, कासव वगैरे आहे तिथे. गावाला आल्यावर खूप भारी वाटतं ना, म्हणजे इकडे आल्यावर असं, आता मी सर्व कॉर्पोरेट लाईफ विसरून गेलो आहे, आणि एकदम सामान्य जीवन आहे आपलं इकडं, बट आनंदाचं जीवन आहे. काय वाटतं तुम्हाला, मी जे बोललो आहे ते खरं आहे ना? तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुमचं गाव जर कोकणात असेल तर स्वर्गच मानलं जातं कोकणाला. तर मग मंडळी, माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, म्हणजेच की ही माझी एक लहानपणीची आठवण होती, जेव्हा ह्या आठवणीत मी अजून जगतो आहे. म्हणजे लहानपणीचे दिवस मी अजून विसरलेलो नाही आहे, जे की मी आता तुम्हाला दाखवले. शिकणं तर आता चालूच राहणार आहे, बट मला आत्ता थोड्या वेळाने परत समुद्रावर जायचं आहे. तर थोड्या वेळाने मी शिकणं बंद करेन, आणि मग आपण परत आपल्या बालपणीचे किस्से परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनल एक्सप्लोर विथ अखिलेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.